हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कशा आहात सर्व? मजेत ना? तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आज तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरनं आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल कशाबद्दल आहे. आजचा ब्लॉग आहे, आज आहे गोकुळ अष्टमी. तर आज आपला म्हणजे ब्लॉग शूट होणार आहे आपल्या पथकाचा, सिद्धिविनायक दहीकारा पथक. तर हर वर्षीच मी शूट करतो, तर याही वर्षी शूट करतोच आहे. तर सर्वात पहिला आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता वाजले सकाळचे 11:30 वाजलेत आणि आता बाहेर जातो, बघूया बाहेरचं कसं काय सीन आहे. मग बाहेर जाऊनच तुम्हाला भेटतो. आणि फटाफट आता रेडी तर झालोय, टी शर्ट वगैरे घातली आहे पथकाची आणि रेडी होऊन आता डायरेक्ट चाललोय बाहेर. काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि डायरेक्ट बाहेर जातो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर, लाईक, कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला अजून मला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिथे पण आपले रेग्युलर अपडेट्स येतात आणि भारी भारी रील्स पण येतात. तर इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक आपली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. ओके, तोपर्यंत मी जातो बाहेर आणि आपला लास्ट पर्यंत ब्लॉग पाहत राहा तुम्ही. ओके, गणपती बाप्पा मोरया, मोरया, बोल बजरंग बली की जय, जागेवाले की जय, भारत महादेव, जय कन्हैयालाल की. हाथी घोडा पालकी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजा विराज योगीराज परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय करा साईका बोल साचे दरबार की जय. सत श्री अकाल, जय श्रीराम. भाई आत्ताच ग्राउंड मध्ये आलोय आणि आपले अक्षय भाई भेटलेले आहेत. आता ग्राउंड मध्ये पोरं पहिली हंडी फोडणार जिथे प्रॅक्टिस करतात ज्या ग्राउंड मध्ये, आणि मग बाहेर जायला सुरुवात करणार. काय पिके बाकी सगळे आपले आहेत पथकातले. अक्षय भाई तर काय ऐकत नाही. तुझा पट्टा कुठे आहे? नॅपकिन वगैरे सगळं नाही दिलाय, आई शपथ. भाई आपला बेसचा माणूस आहे, बेसचा प्रोफेशनल माणूस आहे एकदम, बेसवाला. हंडी फोडायची आहे. मस्के रडतो काय? रडतो. अरे बोल बजरंग बली की जय.
साई ओम साई जय श्रीराम जय श्रीराम आम्ही युवराज भाई फायनली आम्ही निघालो आता. मी आहे, आवेश आहे आणि रोशन भाई आपला. पहिला आपण चाललोय मीरा भाईंदरला मॅक्सेस मॉलच्या इथे. मॅक्सेस मॉल आहे ना. पहिला आपण मीरा भाईंदरला मॅक्सेस मॉलच्या इथे थार लावणार आणि मग तिथून पुढे. इंडियाची अंडे फुटकारे आहे का भाई आहे का. भाई अर्धा पाऊण तास झाला आम्ही फिरतोय, पण आम्ही अजून एका जागेवर थर नाही लावलेत. आवेश भाई क्या बोलते. खाली घुमारे ए काळभोर तुझा नॅपकिन, काळभोरचा नॅपकिन आणि पट्टा घेऊन बसलोय मी. शायनिंग मारतोय. अजून काय मॅक्सेस मॉलला आम्ही गेलो नाही, कारण काय मॅक्सेस मॉलला यावर्षी वाटतं हंडीच नाही. आम्ही भाईंदरमध्येच कुठेतरी फिरतोय आता. हे बघा काळभोरचा बघा आहे. हा. फुकटची जर्सी फुकटचा नॅपकिन हे आम्हाला कमवायला लागतं 1 महिन्यासाठी. हे माझी आहे नॅपकिन आणि हे पट्टा. फुकटचं. फुकट नाही भाई, मेहनत आहे. महिनाभर प्रॅक्टिसला आलो बघायला. महिनाभर प्रॅक्टिसला आलो बघायला. आता कंटाळा आलाय म्हणून आता इथे थांबले. सगळे पार्टीज आहेत. अजून लोकेशन नाही माहित पडले कुठे जायचं. काय यार काय करणार आता बघू. 2 वाजत आलेत आता. अजून एका जागे पण थर नाही लावले. हा भूक लागली. अजून एका जागे पण थर नाही लावले. जेवढे एरियात लावले ते 4-5 वेळा बस. बाकी आता अजून बाहेर आल्या आणि फिरतोच आहे. पाऊण तास झाला फिरतोच आहे आम्ही. मॅक्सेस मॉलला कॅन्सल झालं कारण का मॅक्सेस मॉलला हंडीच नाही. हा आणि जाऊन तिथे मॉल खराब करतात. सगळे जाऊन तिथे मॉल खराब सारखे कंटेंट क्रिएटर तुझ्या मायला सर्व चमकेश आहे सगळे. हा चमकेश आहे आमच्या ह्याच्यात. हा आपला काना आहे. काना आहे. हा रोशन भाई आपला काना आहे. हा आणि बाकी आपले पावलं ए तोफीर भाई किती लावले 6 लावले. 6 लावले. कडक 10 कडक 10 काळभोरला 10 लावायचे. आपल्याकडे काय मग जेवण आता आम्ही जातो 7 लावायला. त्या टायमाला कडक 7 आहे आणि पुढच्या पोरं आली तर अजून कडक 8 लागणार. कडक 8 एकदम. आता जागेवरती लावले आम्ही. त्याचं टेन्शन नाही. आता पुढच्या वर्षी कडक 8. पुढच्या वर्षी राजभाई बोलले म्हणजे झालं. अरे लागणार कन्फर्म लागणार. आई वाजले घरी आता वाजले की 12 आला इथे जाय ना. नंबर विनंती भाविकांना नंबर विनंती. सिद्धिविनायक दहीगावला पथक आलाय. भाई आता आम्ही नवघर रोडवरनं पण निघालोय. तिकडे पण नाही लावले आम्ही.
आता चाललोय दहिसर मार्केटला आणि पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे. भिजत भिजत आम्ही फिरतोय. इथे येऊन टाइम पण वेस्ट गेला आणि बाहेर पेट्रोल पण वेस्ट गेला. क्या समोसा आहे ना. समोसा भेटलाय फक्त. आता चाललोय आम्ही दहिसर मार्केटला. अजून एक पण बाहेर थर नाही लावले. एरियात जे थर लावले आणि हंडी फोडली ते तुम्ही बघितलं, पण बाहेर अजून एकदा पण नाही लावले. 1:30 वाजलेत. बघू पुढचा कसं काय बोलतो रोशन भाई. कसं काय आपल्यासोबत डिटेक्शन वाला आहे. रोशन भाईने ना नाव ठेवलं डिटेक्शन. क्राईम ब्रांच वाला आहे भाऊ आपला. तुफान पाऊस आहे, खतरनाक पाऊस आहे. पण एवढ्या पावसातच फिरायला जी मजा येते ना हंडीच्या दिवशी, बाकी कधी नाही. लय भारी लय भारी. रात्री फक्त डोलो घेऊन झोपायचं. डोलो खायची आणि डोलो होऊन जायचं. One hour later. या ठिकाणी नंतर करतो पुढे जाऊन. सिद्धिविनायक गोविंद मंदिर महाराष्ट्राच्या मातीचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा सर खेळ या ठिकाणी साहसी खेळ आपण सर्व पाहतो. बघता बघता 3 थर 4 थर सिद्धिविनायक गोविंद पथकाने सर केलेले. सात लावणार. 7 आला ना तो काय आला. 7 थराची सलामी देण्याची ही तयारी या ठिकाणी सुरू आहे. आहे ना एक. आणि आपला हा टॉपचा गोविंदा सज्ज झालेला आहे सलामी देण्यासाठी. काळजीपूर्वक इतर गोविंदांना विनंती आहे सहकार्य करायचे. लवकरात लवकर
आम्ही आलो आहोत जेवायला. काय बोल. आता आम्ही जेवायला आलोय. जेवण येऊन नंतर मग जाणार इकडे. बस भाई जेवायला आलोय. छोले आणि भात सगळे जेवतात इथे. ह्याला जरा 2 प्लेट जास्तच लागतील आज असं वाटतंय. सगळे जेवत आहेत. माझी पहिलीच आहे अजून हात पण नाही बघ टाकलाय. भाई जेवण वगैरे आता निघालोय. संध्याकाळचे वाजले 5:30. आता आमचे ड्रायव्हर चेंज झालेत जरा बिकॉज आमचे क्राईम ब्रँचवाले पाठी बसलेत. आता आम्ही चाललोय अशोकनला तिकडे थर लावायला. इथे आम्ही 7 थर लावले आणि मग एक हंडी फोडली मानाची. 5 थर ना हंडी 5 थरांनी फोडली आणि 7 थराची सलामी दिली. आता पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेत आहे. कंटिन्यू पाऊस आहे दुपारपासून. तरी फिरतो आम्ही पावसात. आतापर्यंत आम्ही 2च जागेवर गेलो. आता हे 3री लोकेशन असणार. बाकी रोशन भाई काय बोलतो. 1 नंबर भावा. आता काय फक्त 7च लावायचंय. 7च लावायचे. ऐकत नाही आपली पोरं काय. कडक जिद्द साथ. आपल्या पोरांची चांगली आहे. कसे पण लागू दे आपले 7 पण जिद्द चांगली आहे आपल्या पोरांची. नाही हा शब्द नाही निघत आपल्या पोरांकडनं. हाच निघतं. आता आम्ही होतो बोरवली 4 नंबरला. इथे हंडी वगैरे फोडून जेवून आता निघालोय. इथून आता दहिसरमध्ये एंटर करणार अशोकनला. तिकडे थर लावू आपण. भाई पावसामुळे नदी भरली आहे बघा. नदी नाही आपला मिठी नदी आहे. एकटा बघा एकटा. तुफान मध्ये म्हणतोय ना तो बघ समोरच्या बिल्डिंग वर दिसतच तुला. पाऊस तुफान आहे बघा. तुफान पाऊस आहे. आणि पब्लिक बघा आपली. सिद्धू मास्टर ऐकत नाही बाकी. सिद्धू बाय. सिद्धू मास्टर. हम लोग जा रहे रतन नगर. एलियन से आएंगे. एलियन चलो फिर. मस्के बाय. काय वडापाव काय नाश्ता नको. काय पाहिजे तर बोल. हाड. इस वस्ती हाथ ऊपर करना. अरे उसका निकाल रहे हैं ना. श्री सिद्धिविनायक गोविंद पटल 6 थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे. आरामात उतरायचं. इतर सर्व गोविंदांनी त्यांना थोडंसं सहकार्य करायचं. श्री सिद्धिविनायक जिव्हारी दुःख सगळं राजी रक्त भर आठवण
आहे. अवकाश पद्धतीने खाली या. अभी बोल ना जातात आम्ही. भाई तुफान पाऊस आहे. पावसात जास्त काय मी शूट नाही करत आहे. जेवढं जसं जमेल तसं करतोय. तुफान पाऊस आहे आणि आमचे क्राईम ब्रँचचे मेंबर गेले घरी. आवेश भाई तुफान पाऊस आहे. कृतिक भाई जसं जमेल तसं मी थोडंफार शूट करतोय. जास्त नाही घेते म्हणजे भरपूर ठिकाणी आम्ही सलामी मारले, हंडी फोडले, पण नाही म्हणजे जास्त मी शूट नाही केलं. जे जे घेतलं ते बघा तुम्ही. One hour later. ही मानाची हंडी आता मात्र फुटते आणि ही फोडण्यासाठी सज्ज होत आहेत ते म्हणजे सिद्धिविनायक गोविंदा पथक. 5 थरांची सलामी असेल की 4 थरावर ट्रेनवाला जर कुठे असेल थोडं वरती घ्यायची. नक्कीच या उपक्रमासाठी या महोत्सवासाठी ओंकारजी भोसले, अलंकार भोसले, आयुष्या गुलाबकर आणि बस थोडीशी पुढे घ्यायची. फक्त थोडं वरती जाऊन गोविंदाच्या वरती थोडीशी अशी ठेवायची. येस 5 थरावरती हंडी फुटली जाते आणि भावी नगरसेवक प्रवीणदादा कोळेकर यांच्या सन्मानार्थ दिलेली एक मानवंदन आपण पाहतोय. हंडी मजबूत आहे त्यामुळे थोडा प्रयत्न करावा लागेल कारण की हंडी कोणाची आहे तर शाखा क्रमांक 17 सागर सरफरे आणि सर्व कार्यकर्ते, याचबरोबर स्वाती बोरकर मॅडम असतील, मनोहर खाविलकर जे असतील, युवा सेना यांच्या मार्फत उभारलेली ही मानाची हंडी मात्र आता फुटते आणि हा मान जातो म्हणजे सिद्धिविनायक गोविंद पथक बोरवली यांना. उत्सव आणि हा उत्सव याच प्रमाणे या दिवसाने साजरा होताना पाहायला मिळतोय या शुक्रवारी नगरीमध्ये. हा उत्सव संपूर्ण हातभार लावला. मजेत रोशन काय ना म्हणत. रोशन आता जरा ढूस झाला. आपले रितेश भाई आणि कैलाश काका आपले भेटलेले आहेत. भाई आता लास्ट हंडी फोडून आम्ही निघालोय, मी आणि रोशन भाई. फुल थंडी वाजते आता. कंटिन्यू पाऊस चालू आहे दुपारपासून. जे आम्ही पावसात दिसतो ना, 1 मिनिट पण पाऊस थांबला नाही, कंटिन्यू चालू आहे.
लास्ट हंडी आम्ही कुठे आपण गोराईला फोडली ना, चिकूवाडी सॉरी बोरिवली वेस्टला चिकूवाडीला मानाची फोडली. हंडी आणि आणि सलामी. आमची हर वर्षीची मानाची हंडी आणि सलामी असते. तर आता चाललोय आम्ही एरियात परत. झाला आजचा दिवस संपला. ज्या सणाची आपण जास्त वाट बघतो, ज्या उत्सवाची, म्हणजे सगळेच दहीकाला जेवढे पथक आहेत, जेवढे बालगोपाल आहेत, ते सगळे जास्त करून म्हणजे दहीहंडीची वाट बघतात स्पेशली. तर तो दिवस आजचा संपला आहे आणि आता वाजत आले 11 वाजत आलेत. 11 वाजता आता आम्ही चाललो एरियात. आता पुढच्या वर्षी हाच जोश हाच जल्लोष बघू कसा काय असणार पुढे. आणि यावर्षी आमचे जे आहे ते मी खरं सांगतो, 7 तर आमचे एकाच जागेवर लागले, ते तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. बाकी जास्त कुठे आम्ही ट्राय नाही केला, एकच जागी 7 तर ते ट्राय केले आणि लागले. ठीक आहे, काही चुका होतात, ते आपण काय बोलू नाही शकत, कारण काही चुकामधनं शिकायला भेटतं काय ना काय. बरोबर की नाही बाबा? बरोबर. चुकी झाली की शिकतो. कारण आता फक्त औरीपाडाच्या आगमनासाठी वेट आहे. हा, 23 आणि- ऑगस्टला या आणि- तुम्ही औरीपाडाला. ह्याच्या नंतरचा एक ब्लॉग असणार आपल्या ओरीपाड्याच्या राजावर. आगमन सोहळा फुल तुफानमध्ये एकदम 23 ऑगस्ट 2025 विसरू नका. संध्याकाळ 7 वाजेपर्यंत. 23 नाही 24 को आपण 23 को लेने जाने वाले. हा 23 ला घ्यायला 23 ला आम्ही लालबागला घ्यायला जाणार रात्री आणि 24 ला 7 वाजता आगमन असणार औरीपाडामध्ये. ओरीपाड्यात आगमन असणार. चांगलं आकर्षण पण आहे. फुल खास आकर्षण तुम्हाला तर माहितच आहे, मोली बीट्स आहे आणि डीजे नेश आहे. तर फुल भेटूया जल्लोष अशा- असणार. हा. फुल जल्लोष. फुल जल्लोष. तर भेटूया अशा एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता आम्ही पटापट घरी जातो. डायरेक्ट आता आंघोळ करून आंघोळ झोपायचं. करून फुल तुफानवाली झोप. भेटूया अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला अजून मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. चला. आपला भाऊ जास्त मेहनत करत आहे, त्याला जरा सपोर्ट करा. अरे बस काय, जरासा सपोर्ट अजून थोडा दाखवला तर मला पण खूप बरं वाटेल ब्लॉग बनवण्यामध्ये जास्त करून. बाकी आपले फॅन फॉलोअर्स तर खूप तुफानवाले आहेत. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.